नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता गीता पाळणं हलवते. त्यानंतरला ती म्हणते की मानसी तू पण येतेस ना. तेव्हा मानसी येते आणि आता हात जोडून मागेच उभी राहते. तेव्हा प्रेक्षकांनो, श्रीकृष्णाचा जन्म झालेला असतो. पाळणं हलवण्यासाठी त्या ठिकाणी आता मानसीला बोलावलेलं असतं. पण मानसीला असं वाटत असतं की हे नातं मी खोटं खोटं निभावते, मनापासून नाही. म्हणून ती बाजूलाच हात जोडून आता उभी राहिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आलेल्या बायका म्हणत असतात, अगं काय मानसी, हात जोडून अशी बाजूलाच काय उभी राहिलीस? अगं जा, तूही पाळणं हलव. जर पाळणं हलवलास ना तरच या घरामध्ये लवकर पाळणं हलेल, कळते का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी आता काहीच बोलत नाही आणि सरळ ती घरामध्ये निघून जाते. तेव्हा इथे आता सगळ्यांना वाटतं की मानसी लाजली म्हणून, पण मानसी लाजलेली नसते, तिला राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तेजस म्हणत असतो, मला माहिती आहे लकीचाम तुम्ही का निघून गेलात, कारण तुम्हाला हे नातं नको आहे. तुम्ही हे घर सोडून जाणार आहात मला माहिती आहे, म्हणून तुम्हाला ही पूजा वगैरे करायची नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दिनेश म्हणत असतो, गायत्री चल ना बाहेर. तेव्हा गायत्री म्हणते, मी सांगितलं ना एकदा, मी बाहेर येणार नाही आहे म्हणून. तेव्हा दिनेश म्हणतो, कसला तुला इतका राग आलाय? अगं इथे देवाच्या दर्शनाला सुद्धा यायला नाही म्हणतेस. तेव्हा इथे गायत्री म्हणते, हे प्रभू जेव्हा सण तिवार साजरे करतात ना, तेव्हा मला सगळ्यात जास्त राग येतो, कळते तुला? तेव्हा दिनेश म्हणतो, का पण कसला राग येतोय तुला? तेव्हा गायत्री म्हणते, कारण काहीच माझ्या मनासारखं होत नाही आहे आणि हे प्रभू सण साजरे करतायत. माझ्या मनासारखं मी जसा विचार करते तसं काहीच घडत नाही आहे. तेव्हा इथे दिनेश म्हणतो, पण काय ठरवलं आहेस तू जे घडत नाही आहे? असं इथे दिनेश म्हणताना विनोद तिथे येतो आणि विनोद म्हणतो की हे बघा वहिनी, त्या माणसे आणि तेजसच्या रूममध्ये जे काही होतं ते सगळं आम्ही घेऊन आलो आहे. तेव्हा आता याचं काय करू? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, आता घेऊन जाई अडगळ. अजिबात मला या घरामध्ये ही त्यांची अडगळ नको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे विनोद म्हणत असतो, लावतंय का जरा अडगळ? दिनेशला तो म्हणतो, नाही अडगळ नाही, जरा तुम्ही ही अडगळ उचलायला मला जरा मदत करताय, थोडा हात लावताय. तेव्हा गायत्री म्हणते, एक एक मिनिट थांब, जरा बघू दे तरी याच्यामध्ये काय काय ठेवलं आहे, ते नक्की काय काय आहे ते बघितलं तर पाहिजे ना. कुठली अडगळ मी घराच्या बाहेर काढते ते बघितलंच पाहिजे. तेव्हा सगळ्यात पहिला तर गायत्रीने फॅमिली फोटो हा उचललेला असतो. तेव्हा इथे आलेल्या काकू म्हणत असतात, काय तेजस, अरे ह्या वेळेला काही गाणं वगैरे होणार आहे की नाही? नाही, आता बाळकृष्णाचा जन्म झाला पण अजून तुझं गाणं आम्ही ऐकलेलं नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही नाही बोलणार ना. तेव्हा इथे बाळकृष्णाचं आता खूपच जास्त छान असं गाणं इथे आता तेजस बोलायला लागतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गाणं तर सुंदर असं चालूच असतं. मधुर आवाजामध्ये तो छान असं गाणं गात असतो, पण त्याच्यातले जे काही बोल असतात त्याच्यावरून इथे आता मानसीला कळत असतं की तेजसला गाण्यातून हेच सांगायचं आहे की मी हे घर सोडून जाऊ नये म्हणून. तेव्हा ते गाणं ऐकून मानसी आता खूपच जास्त रडत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता फॅमिली फोटो गायत्री फेकून देत असते. तेव्हा विनोद म्हणतो, अहो वहिनी, तो फॅमिली फोटो फेकू नका. त्या फोटोमध्ये तुम्हीसुद्धा आहात. एक काम करतो, तो बाजूचा फोटो आहे ना, तो मी फाडून टाकतो, तुमचा काढून टाकतो आणि मग तो बाकीचा फोटो तुम्ही फोडून टाका. त्यानंतरला इथे तो छोटा जो फोटो असतो ते मानसीच्या पारगावचं तिचं घर असतं. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घराचं स्केच तयार करून तेजसने तिला वाढदिवसासाठी गिफ्ट दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायत्री आता बघत असताना तिच्या हाताला एक डायरी लागते आणि गायत्री म्हणते, हे काय, ही डायरी कुणाची आहे? तेव्हा विनोद म्हणतो की तेजसकडे पाहता असं वाटत नाही की तो डायरी वगैरे लिहित असेल, म्हणजे ही डायरी मानसीची असणार हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, गायत्रीच्या हाती आता मानसीची डायरीही लागलेली असते. त्याचबरोबर इथे तेजसचं गाणं ऐकून मानसी खूप रडत असते. तेव्हा तिथे गीता येते आणि म्हणत असते की मानसी, तू जी काही रडतीयस ना, हे रडू म्हणजेच तेजस भाऊजींवरती असलेलं तुझं प्रेमच आहे, कळते का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसीची डायरी गायत्री वाचायला सुरुवात करते. पहिलंच तिने लिहिलेलं असतं की इथे रणजितचे पैसे परत करून आता घरचं मशीन परत मिळवायचं आणि ते मशीन तिने मिळवलेलं असतं आणि ते तिने तात्यांच्या नावावरती केलेलं असतं. तेव्हा इथे आता पहिली विश तर पूर्ण झालेली असते. तेव्हा विनोद म्हणतो की पहिली विश पूर्ण झाली. त्यानंतरला दुसरी विश असते की इथे सूरज भाऊजींचा आत्मविश्वास परत आणायचा. त्यामुळे आता आत्मविश्वास परत आणून तिने ती बंद असलेली प्रेससुद्धा सुरू केलेली असते.
तिसरी विश असते की गीता वहिनीचा गृहप्रवेश प्रभूंच्या घरामध्ये परत करायचा. तेव्हा गृहप्रवेश झालेला असतो. तेव्हा विनोद म्हणतो, हे सुद्धा झालंय, तुमच्या डोक्यावरती पाणीसुद्धा ओतलं होतं. त्यानंतर इथे आता गायत्री म्हणत असते की इथे आता चौथी विश अशी लिहिली आहे की तेजस प्रभूला स्वतःच्या पायावरती उभं करणं. त्यानंतर इथे विनोद म्हणत असतो की नाही, ही विश कधीच पूर्ण होणार नाही आहे. तेजस आणि स्वतःच्या पायावरती उभा राहणार हे शक्य होणार नाही आहे. तेव्हा इथे गायत्री आता डायरी पूर्ण उघडून बघत असताना शेवटचं पेजसुद्धा ती वाचते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की इथे राष्ट्रहित माणूस म्हणून खूप चांगले आहेत, पण ते माझ्या वडिलांना स्वतःच्या गरजेसाठी लुबाडायला आले होते, ते सुद्धा खरंच आहे आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही आहे. आता मी त्यांना माफ करू शकत नाही आहे, माझं त्यांच्यावरती प्रेम नाही. मग मी इथे कशासाठी आली आहे? आणि जर मी इथे आली आहे याचा अर्थ माझं त्यांच्यावरती प्रेम आहे का? पण माझं त्यांच्यावरती प्रेम नाही आहे, मी त्यांना अजूनपर्यंत माफ केलेलं नाही आहे, हे मात्र नक्की. असं तिने जे काही डायरीमध्ये लिहिलेलं असतं तेव्हा विनोद म्हणतो की गायत्री वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना दीदी, याचा अर्थ हे दोघेजणं नवरा बायकोसारखे वागत आहेत, पण ते दोघेजणं फक्त आता मित्र आहेत, बाकी त्यांच्यामध्ये कुठलंही नातं नाही आहे, हे नक्की. तेव्हा इथे आता गुपित शोधता शोधता गायत्रीलासुद्धा मानसीचं खूप मोठं गुपित हे आता मिळालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाळकृष्णाचा कार्यक्रम खूपच जास्त छान पद्धतीने पार पडलेला असतो. इथे आता गोकुळाष्टमी पार पडल्यानंतर लोक निघून जातात. इथे सुनंदा म्हणत असते की बापरे, या वेळेला आपण अंगणामध्ये इथे बाळकृष्णाची पूजा मांडली, मला खूप भीती वाटत होती, लोक काय बोलत आहेत काही माहिती नाही असं वाटत होतं, पण ह्या वेळेला उलट पूजा दरवर्षीपेक्षा खूप छान पद्धतीने पार पडली ना. लोक खुश झाले, आनंदाने सगळेजण पूजा करून गेले. त्यानंतर इथे आता प्रसाद मानसी सगळ्यांना देत असते. तेव्हा आबा म्हणते, वहिनी अगं असं काय करतेस, सगळ्यात आधी प्रसाद तू तेजस दादाला दे ना, त्याचा आज वाढदिवस आहे ना आणि त्याला हा प्रसाद खूप आवडतो. तेव्हा इथे मानसी त्याला प्रसाद द्यायला जाते. आबा म्हणते, अगं हातात काय देतेस, त्याला भरव ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, कशाला? तेव्हा आबा म्हणते, कशाला काय, आज तुझा वाढदिवस आहे, मग जर मानसी वहिनीने तुला भरवलं तर काय बिघडलं? तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही नको, अगं प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे ना, आणि जर चम्मचने भरवलं तर तो उष्टा होईल, तेव्हा आता मी हातातच देते. तेव्हा इथे मानसी हातामध्ये प्रसाद देते, त्यानंतर सगळ्यांना देते. तेव्हा इकडे गीता म्हणत असते की सूरज चला आपण आवराआवर करायला घेऊया. तेव्हा इथे आता प्रसाद वगैरे सगळं काही आतमध्ये घेऊन जातात. चटया वगैरे हंतरलेल्या असतात पाहुण्यांसाठी, त्यासुद्धा उचलून आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री आलेली असते, विनोद आलेला असतो आणि इथे मानसी आणि तेजसच्या रूममधलं संपूर्ण सामान बाहेर आणून त्यांनी ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता विनोदला बघितल्यानंतर मानसी म्हणते, विनोद भाऊजी थांबा, तुम्हाला प्रसाद देते. तेव्हा विनोद म्हणतो, हा चालेल. तेव्हा गायत्री म्हणते, नाही नको, आता आम्ही तुझ्याकडून काही घ्यायला नाही तर तुम्हालाच काहीतरी द्यायला आलो आहे. तेव्हा इथे आता गायत्री ती डायरी घेते आणि इथे मानसीला दाखवते. तेव्हा मानसी डायरी बघितल्यानंतर खूपच जास्त घाबरते आणि ती म्हणते की राष्ट्रहित इथे गायत्री वहिनींनी माझी डायरी वाचली तर नसेल ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, आता गायत्री वहिनींच्या हातात तर होती, वाचल्याशिवाय त्या काही राहिल्या नसतीलच. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, हे सगळं तुमच्यामुळे होते राष्ट्रहित. आता बघा, गायत्री वहिनींना सत्य कळायच्या आधी आपल्याला त्या लेटरपर्यंत पोचायला हवं, पण तुम्ही जी काही चूक केली आहे ना, त्यामुळे आता गायत्री वहिनी अजूनच सतर्क झाल्या असतील, मला माहिती आहे. तेव्हा तेजस म्हणतो, लकीचाम काळजी करू नका, मी पुन्हा आता घरामध्ये जाईन आणि ते लेटर चोरण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा मानसी म्हणते, नाही नको नको, तुम्ही नका जाऊ, ह्या वेळेला मीच जाते. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नको, हे बघा असं चोरी वगैरे करणं हे तुम्हाला शोभत नाही. तेव्हा मानसी म्हणते, बरोबर, त्याच्यामध्ये तुम्हीच सराईत आहात ना, तुम्हाला जमतं ते सगळं, पण मागं आता काय गोंधळ घालून ठेवलात बघितलात ना, सगळेजण तुम्हाला चोर चोर म्हणत होते, तेव्हा आता तुम्हाला जायची गरज नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हे बघा आता कृष्ण जन्माष्टमी आहे, कृष्ण जन्माष्टमीला सगळेजण इथे त्यांची पूजा करतात, पण बोलताना काय बोलतात त्यांना माखन चोर, मग तुम्हीसुद्धा मला पत्र चोर म्हणालात तर मी पत्र चोरून आणू शकतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, काही गरज नाही आहे, लेटर आणायला मीच जाणार, आणि ते सुद्धा गायत्री वहिनी घरामध्ये नसतील तेव्हा, कळतंय तुम्हाला, आणि माझं ऐकायचं आहे तुम्ही राष्ट्रहित, असं मानसी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तेजस बसलेला असतो आणि विनोद घाईघाईने बाहेर चाललेला असतो.
तेव्हा छाया येते आणि म्हणते, काय हो कुठे चाललात तुम्ही, कुठे चाललात? तेव्हा विनोद म्हणतो, अगं माझं एक काम आहे, मित्राने भेटायला बोलवलं आहे, तेव्हा मी चाललो आहे. तेव्हा छाया म्हणते, हां बरोबर, खायच्या वेळेला बरोबर टेबलवरती पाय पसरून बसता, नंतर इथे आराम करत असता आणि इथे आता दीदीने घराची साफसफाई करायला सांगितले तर बरोबर पळ काढताय तुम्ही, घरातून निसटून जाताय. कामचोर कुठले, अजिबात कुठेही जायचं नाही आहे. चला आधी आतमध्ये चला, घराची साफसफाई करायची आहे म्हणजे करायची आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो की लकी चाम लवकर इकडे या, लकी चाम इकडे येत आहे ना? तेव्हा मानसी म्हणते, काय झालं? तेव्हा तेजस म्हणतो, नाही काही नाही, आता आपण कृष्ण जन्माष्टमीसुद्धा अंगणामध्ये साजरी केली नाही का, मग तसंच आपण गणपती आणणार आहोत ना, गणपतीसुद्धा आपण इथे अंगणामध्ये सजावट वगैरे करूया, मखर वगैरे इथेच लावायचं. खूप तयारी बाकी आहे, पण आता अंगणामध्ये इथे आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे, मग साफसफाई करायला नको का? यावेळेला आपण घरामध्ये काही राहत नाही, तेव्हा इथे आपण अंगणाची साफसफाई करून घेऊया, माणसं आहेत ना कामाला. तेव्हा विनोद म्हणतो, कुठली माणसं कामाला आहेत, कोण मदत करणार आहे रे तुझी? तू आम्हाला म्हणालास का हे अंगण साफ करायला? घर एवढं मोठं साफ करून एवढं मोठं अंगण साफ तू आम्हाला करायला लावणार आहेस का? तेव्हा इथे आता तेजस म्हणतो, तुम्हाला कोण सांगतंय रे? खरं तर विनोद, तू सगळी साफसफाई करायला हवी आहेस आणि ही तुझी चरबी जी काही वाढली ना, ती सुद्धा कमी केली पाहिजेस, कळते का तुला? पण आता सध्या तरी आम्ही तुला काही करायला सांगणार नाही आहोत, कारण कसं आहे ना, सगळी साफसफाई आम्ही करणार ना. अहो लकी चाम, माणसं आहेत ना माणसं, ते अशी कामाला येतात आणि मग ते लोक साफसफाई आपण सांगू ती करून जातात. त्याच्यामुळे आपल्याला आता गरज नाही आहे साफसफाई करायची. ती माणसं येतील, त्यांना आपण पैसे द्यायचे आणि पैसे पण थोडेच घेतात, साफसफाई करून लगेच निघून जातात. तेव्हा त्या माणसांना मी फोन करतो. तेव्हा तेजस फोन करत असतो, पण तो फोन म्हणतो की लागत नाही, रिचार्ज संपला आहे ना. लकी जाम तुम्ही नंबर घ्या त्या माणसाचा, तुम्ही नंबर घ्या. तेव्हा इथे आता तो नंबर सांगतो आणि जोरातच सांगतो, जेणेकरून विनोद तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये टाईप करून घेतो आणि तोसुद्धा आता साफसफाईसाठी माणसांना बोलावणारच असतो. तेवढ्यातच तिथे गायत्री तरी म्हणते, काय चाललं आहे तुमचं, काय चाललं आहे? विनोद, छाया, साफसफाईला सुरुवात केलीत तुम्ही? तेव्हा विनोद म्हणतो, हे काय दीदी, साफसफाईला सुरुवात लगेच केली या अंगणामधूनच, बघा ना इथूनच सुरुवात केली आहे. तेव्हा इथे आता लगेच गायत्री म्हणते, हे बघा घराची साफसफाई करून घ्या. तेव्हा विनोद म्हणतो, दीदी हे प्रभू आहेत ना, घरामध्ये गणपती आणणार नाही आहेत, या वेळेला अंगणातच गणपतीसुद्धा साजरा करणार आहेत, मग आपण घराची साफसफाई का करायची? तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा, म्हणजे आता घरामध्ये गणपती येणार नाही आहे म्हणून आता साफसफाई होणार नाही आहे का? म्हणजे फक्त सणासुदीला साफसफाई होणार, एरवी नाही होणार? आपण घरामध्ये राहतो ना, मग घर साफ ठेवायला नको का? चला आधी जा आणि घराची साफसफाई करा. तेव्हा तेजस म्हणत असतो की वहिनी, रस्त्याने जाताना जरा सांभाळून जा, नाहीतर कुणीतरी लोक काळी भावळी म्हणून इथे घराला लटकवून ठेवतील. तेव्हा इथे आता गायत्री म्हणते, नाही नाही बरोबरच बोलतोयस तू, मला पटले आहे तुझं, खूप आवडलं आहे मला. म्हणजे आधीच तुम्ही सगळेजण मिळून इथे आता पूजा बाहेर करणार आहात, गणपती अंगणातच आणणार आहात ना, ती चांगली गोष्ट आहे. नाहीतर मला असं वाटलं की मागे कशा आई हात जोडत माझ्या दाराशी आल्या होत्या, तशा पुन्हा येत आहेत की काय, असं मला वाटलं होतं. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही नाही, ती बिचारी साधीभोळी आहे हो, तिला असं वाटलं होतं तुमच्याकडे अजूनही माणुसकी थोडीशी बाकी असेल, पण तिला काय माहिती आता ती माणुसकीसुद्धा अजिबात उरलेली नाहीच आहे. ते इथे कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी, ती जर सरळ होणारच नसेल तर कशाला यायचं ना तुमच्याकडे परवानगी घ्यायला, म्हणून आधीच ठरवलं की गणपती बाहेरच साजरे करणार. तेव्हा इथे गायत्री म्हणते, चांगलं आहे, तुम्हाला हे लवकरच कळलं ना, ही चांगली गोष्ट आहे, बाहेरच राहायचं तुम्ही. आणि आता तुम्हाला या खुरावड्यात राहू देते, पण थोड्या दिवसानंतर ना या खुरावड्यातून सुद्धा तुम्हाला बाहेर काढते की नाही बघाच तुम्ही, कळलं का प्रभू? तेव्हा इथे गायत्री आता दोघांनाही धमकी देऊन तिथून निघून जाते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता तेजस म्हणत असतो की लवकरात लवकर एकदा का तर लेटर आपल्या हातामध्ये लागलं की मग आपल्याला कळेल की नक्की वहिनींचं काय चाललं आहे ते. तेव्हा इथे तेजस आता सुयोगला फोन करतो आणि म्हणत असतो की सुयोग, वहिनी आत्ताच घरातून बाहेर पडल्यात, त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेव. तेव्हा सुयोग म्हणतो, ठीक आहे, काम होऊन जाईल, मी तयारीतच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे तेजसने आता सुयोगला संपूर्ण जबाबदारी दिलेली असते गायत्रीवरती लक्ष ठेवण्याची. आता इथे गायत्री ज्या पद्धतीने प्लॅनिंग करत असते तसं प्लॅनिंग आता तेजसने सुद्धा सुरू केलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणतो की आता सुयोग आहे, तो वहिनींवरती लक्ष ठेवेल, वहिनी कुठे जात आहेत ते आपल्याला कळेल, पण आता सध्या तरी आपल्याला घरामध्ये जायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता लॉकरचा इथे ड्रॉवर उघडला जातो
आणि त्यानंतर त्याची चावी वगैरे मानसीला भेटलेली असते. आता साफसफाई करण्यासाठी जे लोक आलेले असतात ते मानसी आणि तेजसच असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानसी इथे कपाट उघडते आणि आता त्याच्यामध्ये जे लेटर ठेवलेलं असतं ते तिच्या हाताला लागतं. तेव्हा सुयोग म्हणत असतो की तेजस, अरे मी पाठलाग करत इथपर्यंत पोचलोय आणि वहिनी आहेत ना एका जेलमध्ये आलेल्या आहेत कुणाला तरी भेटायला. तेव्हा प्रेक्षकांनो, जे लेटर आता जेलमधून आलेलं असतं गायत्रीसाठी, ते लेटर मानसीच्या हाती लागलेलं असतं आणि मानसी ते लेटर आता वाचणार असते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की इथे आता कैदी शैलेंद्र यांची आता कारावासाची शिक्षा संपत आहे, 27 तारखेला ते आता सुटणार आहेत. जी बातमी त्याच्यामध्ये लिहिलेली असते ती वाचल्यानंतर इथे आता मानसीला कळलेलं असतं की नक्की मजकूर काय आहे. तेव्हा गायत्री आपल्या वडिलांना भेटायला जेलमध्ये आलेली असते आणि आपल्या वडिलांना बघून ती खूपच जास्त खुश होते. तेव्हा इथे सुयोग म्हणत असतो, तुला कळतंय का तेजस, अरे इथे गायत्री वहिनी ज्या माणसाला भेटायला आल्यात ना तो माणूस त्यांच्या खूपच जास्त जवळचा आहे असं मला वाटते. त्यांच्याकडे बघून तर तसंच वाटत होतं. खूपच जास्त खुश आणि आनंदी वाटत होत्या त्या. आणि तेव्हा इथे आता जे लेटर वाचलेलं असतं ते वाचल्यानंतर 27 तारखेला कॅलेंडरमध्ये तिने इथे राऊंडसुद्धा करून ठेवलेला असतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, कैदी शैलेंद्र देशमुख आणि इथे गायत्री वहिनी यांचा नक्की काय संबंध असेल. नक्की 27 तारखेला आल्यानंतर गायत्री वहिनी काय करणार आहेत असा विचार इथे आता मानसी करत असते.